एक लग्न प्रेम कहाणी भाग 39. संध्याकाळी सगळेजण एक एक करून पार्टी हॉलमध्ये येत होते. सिद्धार्थ आणि विकी ऑलरेडी पार्टी हॉलमध्ये आलेलेच होते. दोघांनीही पार्टीची खूप मोठी आणि छान तयारीसुद्धा केलेली होती. मोठमोठे गेस्ट पार्टीसाठी येत होते. सिद्धार्थने एका प्रोजेक्ट संबंधित ही पार्टी ठेवलेली होती. सिद्धार्थला एका मोठ्या प्रोजेक्ट संबंधित सक्सेस मिळाल्यानंतर त्याने ही पार्टी ऑर्गनाईज केलेली होती. इंडियामधले टॉप बिझनेसमॅन आणि सिद्धार्थचे सगळे काही रिलेटिव्ज एक एक करून पार्टीला यायला आता सुरुवात झालेली होती. पण अजूनही पार्टी हॉलमध्ये सिद्धार्थ मात्र आलेला नव्हता. बाकी सगळे बिझनेसमॅन, मोठमोठे गेस्ट, सिद्धार्थचे रिलेटिव्स तिथे आलेले होते. सगळेजण एकमेकांशी बिझनेस रिलेटेड, सिद्धार्थच्या सक्सेस रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टींबाबत चर्चा करत होते. एकमेकांशी गप्पा मारत होते. कोणी ड्रिंक करत होते तर कोणी वरती स्टेजवरती कपल डान्स करत होते. रात्रीचा हा माहोल होता, त्यामुळे सगळीकडे वातावरण अगदी खूप छानसुद्धा होते. मीडियावालेसुद्धा अजून सिद्धार्थ आला नाही म्हणून दुसऱ्या वेगवेगळ्या गेस्टना, सिद्धार्थच्या रिलेटिव्सना क्वेश्चन विचारत होते. वेगवेगळी माहिती मिळवत होते. त्यात सिद्धार्थने आधीच एक गोष्ट सांगितलेली होती की तो या पार्टीमध्ये एक मोठी अनाऊन्समेंट करणार आहे आणि या पार्टीमध्ये त्याचं एक गुपित म्हणजे सिक्रेट आज तो सगळ्यांना सांगणार आहे. आणि ते सिक्रेट नक्की काय असेल हे ऐकून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली होती. आणि हे ऐकून मीडियावाले तर आधीच आतुरलेले होते, कारण त्यांना एक ताजी-तवानी नवीन एक न्यूज मिळणार होती. एक मोठा टॉप बिझनेसमॅन सिद्धार्थ देशमुख याचे नक्की सिक्रेट काय आहे आणि तो आज सगळ्यांना हे सिक्रेट काय सांगणार आहे, नक्की काय सिक्रेट असेल याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली होती. मीडियावाले तर फक्त याच गोष्टीची चर्चा करत होते. कोणाला या सिक्रेटविषयी माहिती आहे का याचा ते अंदाज घेत होते. तेवढ्या सिद्धार्थच्या घरचे सगळेजण त्या पार्टी हॉलमध्ये हजर राहतात. सिद्धार्थच्या घरच्यांना त्या पार्टी हॉलमध्ये आलेलं बघून मीडियावाले लगेचच सिद्धार्थच्या घरच्या जवळ पळत जातात. सिद्धार्थचे सिक्रेट सिद्धार्थच्या घरच्यांना तरी काही समजले आहे का आणि त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती मिळते का हे विचारण्यासाठी ते लगेचच त्यांना एक एक करून क्वेश्चन विचारू लागतात. हॅलो मॅम, तुम्ही सिद्धार्थ सरांची मॉम आहात ना? मॅम, तुम्हाला तर माहितीच असेल ना, सिद्धार्थ सर आज त्यांचं कोणतं एक मोठं सिक्रेट सगळ्यांसमोर सांगणार आहेत. मॅम प्लीज, तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्ही प्लीज आम्हाला आणि सगळ्या काही लोकांना सांगा ना. सिद्धार्थ सरांचे नक्की सिक्रेट काय आहे? लोकांनासुद्धा आतुरता लागलेली आहे या गोष्टीची. सॉरी, मलासुद्धा नाही माहिती. सिद्धार्थने मलासुद्धा ही कल्पना दिलेली नाही आणि तुम्हीसुद्धा थोडा वेळ वेट करा. थोड्याच वेळात तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना सिद्धार्थ काय सांगणार आहे हे लवकरच समजेल. सिद्धार्थची मॉम बोलते. सर, तुम्हाला तरी माहिती असेल ना? ते परत विक्रमला विचारतात. सॉरी, आय हॅव नो आयडिया, सिद्धार्थचे डॅड बोलतात. सिद्धार्थचे मॉम, डॅड, सिद्धार्थची बहीण म्हणजे निशा आणि आजी सगळेजण पुढे निघून जातात. तिकडे अंतरासुद्धा पार्टीमध्ये आलेली होती. अंतराला बघून मीडियावाले अंतराच्या जवळ जातात आणि अंतरालासुद्धा तोच प्रश्न विचारतात. पण अंतरासुद्धा याबद्दल काहीच माहिती नाही असे सांगते. सगळ्यांना खरं तर वाटत होते की सिद्धार्थची गर्लफ्रेंड अंतर आहे, मग अंतराला तरी माहिती असेल, पण नाही. मॅम, खरंच तुम्हाला सिद्धार्थ सरांची सिक्रेट नाही का माहिती? आम्हाला असे वाटते की कदाचित ते तुमच्या लग्नाबद्दल सगळ्या काही लोकांना सांगणार असतील. मग मॅम, आम्हाला तुम्ही तरी सांगा ना, तुम्ही मग लग्न कधी करणार आहात? तुम्ही लग्नाची तारीख वगैरे ठरवलेली आहे का? हे सिक्रेट लोकांना सांगायचं आहे का? मॅम, तुम्ही लग्न कधी करायचे ठरवलेले आहे? प्लीज सांगा ना. सगळेजण एक एक करून क्वेश्चन विचारत होते. एवढ्या सगळ्या प्रश्नांमुळे तिकडे अंतरा मात्र चिडचिड करत होती. सगळेच प्रश्न तिच्या मनाविरुद्ध होते. तिलासुद्धा आतुरता लागून राहिलेली होती की सिद्धार्थ नक्की आता काय सांगणार आहे, त्याचे नक्की काय सिक्रेट आहे हे तिलासुद्धा आता जाणून घ्यायचेच होते. मीडियावाले बोलतात, तसं सिद्धार्थने खरंच त्याच्या आणि माझ्या लग्नाबद्दल काही ठरवले तरी नसेल ना? अंतरा याच गोष्टीचा मनामध्ये विचार करत होती.
खरं तर अंतराला सिद्धार्थसोबत लग्न करायचेच नव्हते. पाहिजे होती ती फक्त सिद्धार्थची प्रॉपर्टी. पण लग्नाचा विषय काढल्यानंतर तिला भीती वाटत होती. काहीतरी कारण काढून अंतरा तिथून निघून जाते. अंतराच्या पाठोपाठ जय आणि अंजली येतात. सगळेजण मिळून एकमेकांशी गप्पा मारत होते. सिद्धार्थने अंतराच्या आईबाबा म्हणजे सीमा आणि अविनाशरावांना सुद्धा या पार्टीमध्ये बोलावलेले होते. अंतराला असं पार्टीमध्ये आलेलं बघून अविनाशराव अंतराकडे रागाने बघतात आणि दुसरीकडे निघून जातात. याचं थोडंफार अंतराला वाईट वाटलेलं होतं, पण ती या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही. पण दुसरीकडे मात्र स्वतःच्या मुलीला बघून सीमा लगेचच अंतराच्या जवळ जाते. अंतरा, बाळा कशी आहेस तू? आणि किती दिवस झाले तू आम्हाला भेटायला सुद्धा आलेली नाहीस? सीमाचे बोलणे ऐकून अंतरा रागाने बोलते, मॉम, इथे माझा चेहरा बघून बाबांनी त्यांचा चेहरा कसा केला बघितले नाहीस का तू? मग मी कशाला तिकडे येऊ? आणि मी जिथे राहते ना तिथे खूप खुश आहे. सगळ्या गोष्टी मला अगदी जागेवरती मिळत असतात. उगीच बाबांची कटकट तरी नाही ना माझ्या डोक्यामागे. अंतराचे बोलणे ऐकून सीमा बोलते, हो ग बाळ, पण या आईला तरी भेटायला यायचे ना. तू सुद्धा मला तिथे येऊन देत नाहीस आणि स्वतःसुद्धा येत नाहीस बघ. हे बघ मॉम, आधीच माझं खूप डोकं फिरलेलं आहे आणि त्यात तू प्लीज आणखीनच माझं डोकं फिरवू नकोस आणि उगीचच नको ते बोलू नकोस. उगीच मग सगळा राग माझा तुझ्यावरती निघेल. काय झाले आहे का बेटा? काही प्रॉब्लेम आहे का? मला सांग ना. सिद्धार्थाने तुझे काय झालेले आहे ते सांग. सगळं काही ठीक आहे ना? आणि तुम्ही दोघे लग्न कधी करणार आहात? हे बघ अंतरा, सगळं काही आता आपण बरोबर जुळवून आणलेलं आहे बघ. त्यामुळे तू लवकरात लवकर सिद्धार्थसोबत लग्न करण्याचा विचार कर. सिद्धार्थशी तशी बोल. मग तुला मी एकदा सांगितलेलं समजत नाही का गं? प्लीज थोडा वेळ तू शांत बस. अंतरा चिडचिड करत बोलते. अंतरा, तू एवढी का चिडचिड करत आहेस? हे बघ मॉम, वेळ आली की मी तुला सगळं काही सांगेन. फक्त तू आता थोडा वेळ शांत बस प्लीज मॉम. अंतराचा राग बघून सीमासुद्धा शांत बसते. तेवढा सिद्धार्थची एंट्री होते. सिद्धार्थची एंट्री झाल्याबरोबर सगळेजण सिद्धार्थच्या आजूबाजूला घोळका करतात. मीडियावाले तर सिद्धार्थचे फोटोज काढत होते आणि सिद्धार्थाला त्याचबरोबर वेगवेगळे प्रश्नसुद्धा विचारत होते. आता सिद्धार्थ आल्याबरोबर त्यांना लगेच सिद्धार्थचे सिक्रेट जाणून घ्यायचे होते. सर एक मिनिट सर, तुम्ही खूप मोठी पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे आणि सर तुम्हाला एवढा मोठा प्रोजेक्ट मिळाला याबद्दल तुमचे खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. सिद्धार्थ बोलतो, सर पार्टीबरोबरच आम्हाला असे समजले की तुम्ही काहीतरी तुमची सिक्रेट सांगणार आहात, काहीतरी अनाऊन्समेंट करणार आहात. ही अनाऊन्समेंट काय आहे आम्हाला समजेल का सर? प्लीज लवकर सांगा ना. सगळेजण या गोष्टीसाठी आतुरलेले आहेत. हो नक्कीच, तुम्हाला काही वेळातच माझे गोड सिक्रेट लवकरच समजेल. गोड सिक्रेट म्हणजे काय सर? प्लीज सर सांगा ना. इथे कोणालाच कल्पना नाही. अगदी तुमची गर्लफ्रेंड अंतरा किंवा तुमची मॉम, तुमच्या घरचे कोणालाच नाही माहिती ते सिक्रेट. समजेल, सगळं काही समजेल. थोडा वेळ वेट करा आणि तुम्हीसुद्धा पार्टी एन्जॉय करा. आज तुम्हाला खूप साऱ्या ताज्या खबरी मिळणार आहेत आणि त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही पार्टी एन्जॉय करा. सिद्धार्थ हसत बोलतो आणि तिथून निघून जातो. ताज्या खबरी आणि गुड सिक्रेट म्हणजे काय आहे? हा प्रश्न मीडियावाल्यांना पडलेला होता. हे विचारण्यासाठी ते परत सिद्धार्थच्या पाठीमागे जातच होते. पण सिद्धार्थचे बॉडीगार्ड्स पटकन मीडियावाल्यांना तिथेच थांबवून ठेवतात. तेच इकडे सिद्धार्थ मीडियावाल्यांसोबत बोलून लगेचच त्याच्या फॅमिलीला म्हणजेच मॉम, डॅड, निशा, आजी या चौघांनाही भेटतो. कितीही केलं तरी एवढ्या कामाच्या व्यापातून सिद्धार्थसाठी त्याची फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे त्याची फॅमिली होती. सिद्धार्थ थोडा वेळ त्यांच्या फॅमिलीसोबत गप्पा मारतो, काहीतरी डिस्कशन करतो, पण त्याची नजर सारखी हॉलच्या दरवाजाजवळ जात होती. कोणाच्या तरी वाट बघत तो होता. फॅमिलीसोबत बोलतो, वेगवेगळ्या मोठ्या बिझनेसमॅनसोबत चर्चा करतो. बिझनेससंबंधी चर्चा करत होता, पण त्याचे लक्ष अजूनही दरवाजाकडे होते. तिथे जयसुद्धा होता. बऱ्याच वेळानंतर वाट बघून सिद्धार्थ जयला बाजूला बोलावून घेतो. जय यार, अवनी कुठे आहे? ती अजून का आली नाही इथे? मी तर तिला इन्व्हिटेशन दिलेलं होतं, मग ती का अजून आलेली नाही? सिद्धार्थ यार, मी आणि अंजू घराबाहेर पडताना तिने तिचं काहीच आवडलेलं नव्हतं. मी सुद्धा तिला इथे येण्यासाठी खूप फोर्स केला, पण तिची इच्छा नाही असं ती मला बोलत होती. सॉरी सिद्धार्थ, मला नाही वाटत अवनी पार्टीसाठी इथे येईल, त्यामुळे तू प्लीज तिची वाट नको बघूस. नाही जय, असं कसं होऊ शकतं? ती इथे येणं खूप गरजेचं आहे.
जय, तुला माहिती आहे ना, मी अवनीची किती उशीर झालं वाट बघत आहे. जय, मी एक काम करतो. मी पटकन अवनीला घ्यायला घरी जातो. नाही, नाही नको सिद्धार्थ. तू नको घरी जाऊस. कारण अवनी येईल असं मला नाही रे वाटत. जय बोलतो. सिद्धार्थ आणि जय बोलतच होते तेवढ्या सगळ्यांच्या नजरा दरवाजाजवळ जातात आणि थोडीशी चर्चा आणखीनच वाढते. जास्तीत जास्त मोठे बिझनेसमॅन होते त्यांचेसुद्धा लक्ष दरवाजाजवळ गेलेले होते. सिद्धार्थचे लक्षसुद्धा बोलता बोलता दरवाजाजवळ जाते आणि सिद्धार्थसुद्धा बघतच राहतो. अवनी दरवाजाजवळ उभी होती. ती एकटीच होती. एवढी मोठी पार्टी बघून थोडीशी नर्वस झालेली होती, पण स्वतःला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत होती. सिद्धार्थने तिला जी शिफॉनची साडी दिलेली होती ती तिने नेसलेली होती. त्या ब्लॅक कलरच्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. गळ्यात छोटेसे डायमंडचे गळ्यातले होते. कानात डायमंड रिंग आणि हातात एक ब्रासलेट होते, तर दुसऱ्या हातात एक वॉच होते. तिचे मोकळे सोडलेले केस आणि वन साईड असलेली पिन. अवनी आज खूपच सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर जास्त मेकअप नव्हता, फक्त थोडासा लिप बाम आणि डोळ्यांमध्ये काजळ होते. तरीही अवनी खूप छान सुंदर एखाद्या परीसारखी दिसत होती. सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर अडकून राहिलेल्या होत्या. बाकीच्या मुली तरी स्वतःचा पार्टनर असा का एवढा दरवाजाजवळ बघतोय म्हणून त्या अवनीवरती खूप जेलस फील झालेल्या होत्या, कारण आपली अवनी एवढी सुंदर दिसतच होती. सगळेजणच तिच्याकडे एवढे बघत होते की अवनीला आता तर जास्तच अनकम्फर्टेबल फील होत होते. ती तशीच कशी तरी हळूहळू तिचा पदर सावरत पुढे येत होती. तिची नजर अंजूजवळ जाते आणि ती अंजूजवळ उभी राहते. पार्टीमध्ये काहीजण स्टेजवर डान्स करत होते, तर काहीजण गप्पा मारत होते. अशीच पार्टी बराच वेळ सुरू होती. सगळेजण फुल एन्जॉय करत होते. अवनी मात्र जास्त कोणाशी न बोलता अंजूसोबत उभी होती. इकडे अवनीला बघून निशा, मॉम, डॅड, आजी सगळेजणच अवनीच्या जवळ येतात. अवनी, कशी आहेस तू? सिद्धार्थची मॉम विचारते. आई, तुम्ही? अवनी या सगळ्यांना कित्येक दिवसातून बघत होती. ती परत यांना कधीच भेटली नव्हती. ज्यावेळी अशीच एक पार्टी होती आणि या पार्टीमध्ये अंतरा मॉडेल म्हणून तिथे आलेली होती, तेव्हा अवनी कोणालाच न सांगता सगळ्यांना सोडून निघून गेलेली होती आणि त्याचवेळी ती या सगळ्यांना शेवटचीच भेटलेली असेल. नंतर ती कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हती किंवा ती कोणाला भेटत नव्हती. ती भेटत होती तर तो फक्त सिद्धार्थ, पण घरच्यासमोर कधी तिची भेट झालीच नव्हती. ऑफिसमध्ये कधीतरी डॅड भेटायचे, पण निशा, मॉम, आजी यांची मात्र भेट होत नव्हती. सगळ्यांना बघून अवनीच्या डोळ्यामध्ये न कळतपणे पाणी आलेलं होतं. किती जरी केलं तरी खूप कमी दिवसात अवनीने या सगळ्यांवरती खूपच जास्त जीव लावलेला होता. या सगळ्यांची अवनीलासुद्धा खूप सवय झालेली होती. या सगळ्यांना बघून अवनी पटकन त्यांच्या पाया पडू लागते. अवनी, अगं पाया काय पडतेस? मिठी मार. सिद्धार्थची मॉम बोलते आणि अवनी पटकन त्यांना मिठी मारते. नंतर आजींच्यासुद्धा पाया पडून त्यांनासुद्धा मिठी मारते. असंच असतं. आता वहिनी मला विसरली आहे. कधीही मला एक कॉलसुद्धा केला नाही वहिनीने. इतकी स्वतःच्या आयुष्यामध्ये बिझी झालेली आहे, मला विसरली. निशा लटक्या रागात बोलते. निशाचे बोलणे ऐकून अवनी हसत निशाच्या जवळ जाते. मी कसं तुम्हाला विसरेन गं? मला रोज तुमची खूप आठवण यायची, पण परिस्थिती कशी होती माहिती आहे ना, त्यामुळे मी तुम्हाला भेटू शकले नाही. वहिनी, तुझा आणि दादाचा जो काही प्रॉब्लेम असेल तो असेल, पण तू आमच्याशी नाते का तोडलेस? तू आम्हाला का भेटली नाहीस? सॉरी निशू. सगळ्या काही गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीने घडल्या ना की मला त्यावेळीसुद्धा काहीच समजलं नाही गं. बेटा, मला तरी तुझा खूप राग आलेला होता बघ. त्या दिवशी तू काहीच न सांगता आम्हाला तिथून निघून गेलीस आणि इकडे मागे आम्ही तुझी किती काळजी करत होतो हे तुला माहिती तरी आहे का? नंतर आम्हाला सिद्धार्थकडून समजले की जय तुझा मोठा भाऊ आहे आणि तू जयजवळ सेफ आहेस. तेव्हा कुठे अवनी आमच्या जीवामध्ये जीव आलेला होता बघ, पण तुला कधी भेटणे शक्यच झाले नाही. आजी बोलतात. सॉरी, आय एम रिअली सॉरी. नंतर मी असं कधीच करणार नाही. इट्स ओके बेटा. पण आता तू कशी आहेस? ठीक आहेस ना? हो आजी, मी ठीक आहे.
अंतरा आणि सीमाचे लक्ष मात्र अवनी आणि सिद्धार्थच्या फॅमिलीकडे होते. अंतराचा आतून खूप जळफळाट होत होता, कारण हे सगळं अंतराच्या आयुष्यात घडायला हवे होते. सिद्धार्थ फॅमिली अवनीला जो मान देते, तिच्याशी एवढं प्रेमाने बोलते, हे अंतराच्या बाबतीत घडायला हवे होते, असं अंतराला वाटत होतं. तिची जागा अवनीने घेतली हा विचार अंतराच्या मनामध्ये सुरू होता. अंतरा, बघितलेस का त्या अवनीला कशी सिद्धार्थच्या फॅमिलीसोबत गुलूगुलू करत आहे? त्यांच्याशी ती किती प्रेमाने बोलत आहे. या अवनीला बरोबर समजते माणसांना स्वतःच्या जाळ्यामध्ये कसे अडकवायचे असते. पण अंतरा, तू अजिबात काळजी करू नकोस. अंतरा, तुझं एकदा सिद्धार्थसोबत लग्न झालं ना, मग बघ सगळं काही राज्य तुझंच असेल. सीमा अंतराच्या जवळ येऊन बोलते. ते सीमाचे बोलणे ऐकून अंतरा रागात बोलते. मॉम, प्लीज गप्प बसशील का? किती वेळा मी तुला सांगितलेली आहे हा विषय बंद कर. सारखी काय आल्यापासून लग्न लग्न लग्न, तुला दुसरा कोणता विषयच नाही का गं बोलण्यासारखा? अंतरा रागात बोलते आणि तिथून निघून जाते. हिला काय झाले आता? हिलाच तर सिद्धार्थसोबत लग्न करायचे आहे आणि मग आता लग्नाचा विषय काढला की ही रागात का बोलत असते? सीमा मनातच विचार करू लागते. तिकडे अंतरा अवनीकडे बघते आणि मनामध्ये विचार करते. अवनी, पाहिजे तेवढं एन्जॉय कर. आता तुझे दिवस आहेत असं समज. नंतर सगळं राज्य माझ्याकडे येणार आहे आणि तुम्ही सगळेजण गुलाम असाल. तुझ्या गळ्यात हा कॅन्सर झालेला सिद्धार्थच पडणार आहे. अंतरा मनातच बोलते. तिकडे अचानक एक आवाज ऐकू येतो. हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, इकडे लक्ष द्या. तो आवाज सिद्धार्थचा होता. सिद्धार्थचा आवाज ऐकून सगळेजण एकमेकांसोबत चर्चा करायचे बंद करतात आणि सिद्धार्थकडे बघतात. आता खरं तर सगळ्यांचीच उत्सुकता वाढलेली होती. सिद्धार्थ पुढे स्टेजवर जाऊन हातात माईक घेऊन उभा होता. आज सिद्धार्थने ब्लॅक सूट, पॅन्ट आणि व्हाईट शर्ट घातलेला होता. त्याने त्याचे केस जेलने सेट केलेले होते. रोज जिम करून मिळवलेली ती पिळदार बॉडी. आज सिद्धार्थ खूपच जास्त हँडसम दिसत होता. आता कुठे आपल्या अवनी मॅडमांचे लक्ष सिद्धार्थकडे गेलेले होते. आल्यापासून खरं तर अवनी सिद्धार्थला शोधत होती, पण सगळ्यांशी बोलण्याच्या नादामध्ये तिला मात्र या पार्टी हॉलमध्ये सिद्धार्थ कुठे दिसतच नव्हता. पण इकडे मात्र आपल्या सिद्धार्थचे लक्ष अवनीकडे बरोबर होते. अवनी आता सिद्धार्थला एकटक बघत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी सिद्धार्थला बघून स्माईलसुद्धा आलेली होती. इकडे सिद्धार्थ बोलतो. सो लेडीज अँड जेंटलमॅन, मी तुम्हाला बोललो होतो आज एक खूप मोठी अनाऊन्समेंट मी करणार आहे. म्हणजे ते एक सिक्रेट आहे, तर ते सिक्रेट सांगण्याची वेळ आलेली आहे. ये, सगळेजण जोरात ओरडतात. गाईज 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 प्लीज शांत बसा. तुम्हाला लवकरच समजेल. सो गाईज, तुम्हाला मी सांगण्यापेक्षा काहीतरी दाखवणार आहे आणि ते बघून तुम्हाला सगळं काही माझं सिक्रेट संपेल. सिद्धार्थ बोलतो आणि पाठीमागे एक प्रोजेक्ट सुरू होतो आणि त्या प्रोजेक्टवरती एक एक करून फोटोज दिसू लागतात. फोटोज बघून सगळेजण खूप आश्चर्यचकित झालेले होते आणि एकमेकांमध्ये चर्चा करत होते. तिकडे सिद्धार्थची फॅमिली, जय, अंतरा, अवनी सगळेजणच आश्चर्यचकित झालेले होते. सिद्धार्थ असं काही अचानक करेल याची कल्पना मात्र कोणालाही नव्हती. फोटोज दिसायचे बंद होतात आणि परत एकदा सगळ्या काही पार्टी हॉलमधल्या लाईट्स सुरू होतात. सो लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्हाला फोटो बघून समजलंच असेल माझं लग्न झालेलं आहे आणि माझी बायको मिस अवनी सिद्धार्थ देशमुख आहे. हे ऐकून आता मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. सिद्धार्थची फॅमिली तर खूप आनंदामध्ये होती आणि इकडे जयसुद्धा खूप आनंदामध्ये होता. अवनीला तर मात्र काय रिॲक्ट व्हावे हे समजत नव्हते. सगळेजण अवनीकडे बघत होते. इकडे अंतराचा मात्र आतून खूप जळफळाट होत होता. नक्की काय करावे हे तिला समजत नव्हते. तिला एकतर सिद्धार्थसोबत लग्न करायचे नव्हते, पण अवनीला तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, तिच्या आयुष्यातले जे सुख होते ते सुद्धा तिला मिळवून द्यायचे नाही असे अंतराला वाटत होते. अवनीला सुखात बघणे हे अंतराला पटतच नव्हते. अवनी जेवढी दुःखात राहील तेवढेच चांगले हे तिचं ध्येय असल्यासारखंच होतं. इकडे मीडियावाले सगळेजण अवनीभोवती गोळा होतात आणि अवनीला प्रश्न विचारू लागतात. असे मीडियावाल्यांना एवढं जवळ आलेलं बघून सगळ्यांचे प्रश्न ऐकून अवनी मात्र खूप घाबरलेली होती, कारण तिला या मीडियावाल्यांची सवय नव्हती. तिच्या चेहऱ्यावरती नाराजगी स्पष्टपणे दिसत होती. तिचा घाबरलेला चेहरा स्पष्टपणे समजत होता आणि अवनीला असं घाबरलेलं बघून सिद्धार्थ पटकन स्टेजवरून खाली उतरतो आणि अवनीचा हात पकडून अवनीला स्टेजवरती घेऊन येतो. तरी इकडे मीडियावाले खालून दोघांनाही एक एक करून प्रश्न विचारतच होते.
मीडियावाल्यांना या सिद्धार्थचं सिक्रेट समजलेलं होतं, पण यामागची त्यांना कथा ऐकायची होती. तुम्हाला तुमच्या सगळ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. सिद्धार्थ सगळ्यांना शांत करत बोलतो. सर, तुम्ही लग्न कधी केले आणि हे तुम्ही एवढे दिवस लपवून ठेवले आणि आता अचानक सगळ्यांना तुम्ही सांगितले, यामागचे कारण नक्की काय आहे? कारण काहीही नाही. खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, माझे लग्न मी अंतरासोबत होणार होते. सगळेजण आमच्याकडे जस्ट गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड अशा नजरेने बघत होते. पण हा समज तुमचा चुकीचा होता. मला अंतरासोबत लग्न करायचे होते, पण तिला लग्न करायचे नव्हते, म्हणून ती भर लग्न मंडपातून मला सोडून निघून गेली. खरं सांगायचं तर मी त्यावेळी खूप स्ट्रेसमध्ये गेलो होतो. मला खरं तर खूप राग आलेला होता आणि या सगळ्यांमध्ये माझे लग्न माझ्या घरच्यांनी म्हणजे माझी बायको अवनीसोबत लावून दिले. त्यावेळी मला खरं तर अवनीसोबत लग्न करायचे नव्हते, कारण मी या भ्रमात होतं की माझं फक्त प्रेम अंतरावरती आहे. पण तसं अजिबात नाही. हळूहळू मला माझी बायको अवनी समजू लागली. तिचा स्वभाव मला कळू लागला. ती किती चांगली आहे, ती माझ्या घरच्यांना, माझ्या बिझनेसला आणि मलासुद्धा किती छान पद्धतीने सांभाळू शकते हे मला खूप छान पद्धतीने समजलं. अंतरामध्ये या गोष्टी होत्या की नव्हत्या आय डोंट नो, पण अंतराबाबत माझे जे काही होते ते फक्त अट्रॅक्शन होतं आणि कदाचित तिचेसुद्धा अट्रॅक्शनच असणार. त्यामुळेच ती मला अशी भर लग्न मंडपातून मध्ये सोडून निघून गेली ना. कदाचित आमचे लग्न झाले असते तर आम्ही वेगळे कधीच झालो असतो. आमचे कधीच पटले नसते. म्हणून बोलतात ना, देव करतो ते अगदी करेक्टच करतो. तसंच माझ्या आयुष्यात झाले. मी खरंच देवाचे आभार मानेन, म्हणून अंतरा मला सोडून निघून गेली आणि अवनी माझ्या आयुष्यामध्ये आली. अवनी जेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हापासून मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. अँड थँक्यू सो मच अंतरा, तुझ्यामुळे खरं तर मला एवढी छान बायको मिळाली. सिद्धार्थ मोठ्याने अंतराकडे बघत बोलतो. तेच इकडे अंतरा कशी तरी जबरदस्ती चेहऱ्यावरती ती स्माईल देते. अवनीसारखी बायको मिळणे हे खूप नशीबवान माणसाचे काम आहे. नशीबवान लोकांनाच अवनीसारखी बायको मिळते. एवढी प्रेम करणारी, काळजी करणारी, निस्वार्थ बायको मला मिळाली. तिने कधीच एवढा मोठा बिझनेसमॅन सिद्धार्थ देशमुख आहे म्हणून माझा गैरवापर कधीच केला नाही. खरं तर अवनीबद्दल बोलायचं तितकं ना कमीच आहे, पण एवढेच पुरेसं आहे असं मला वाटतं. कधीतरी ना माझ्या बायकोबद्दल बोलण्यासाठी मी एक वेगळीच पार्टी ऑर्गनाईज करेन. मग मी तुम्हाला माझ्या बायकोबद्दल सगळं काही सांगेन. तिचा स्वभाव, ती काय काय करते, सगळं काही सांगेन. सिद्धार्थ हसतच मस्करीने बोलतो. सिद्धार्थचे बोलणे ऐकूनसुद्धा सगळेजण हसू लागतात. पण सिद्धार्थचे अवनीवरती हे एवढे असलेलं प्रेम बघून सगळेजणच भारावून गेलेले होते आणि सगळेजणच पार्टी हॉलमध्ये सिद्धार्थ आणि अवनीचे खूप कौतुक करत होते. अवनीलासुद्धा काय रिॲक्ट व्हावे हे समजत नव्हते. सिद्धार्थने पहिल्यांदा तिचे एवढे कौतुक केलेले होते, ते सुद्धा एवढ्या सगळ्या लोकांसमोर. इकडे मात्र अंतराचा राग जास्तच वाढत चाललेला होता. हे सगळं बघून तळपायाची आग मस्तकात चाललेली होती, पण नाईलाजाने तिला ते थांबावे लागणारच होते. सर, मग आम्ही असे समजायचे का तुमच्या आधी या मॅडमवरती प्रेम नव्हते आणि आता आहे? हो, तुम्हाला हवं ते समजा, पण मी एक सांगतो, प्रेम म्हणजे नक्की काय असतं ते मला अवनीकडून समजले. प्रत्येकजण अट्रॅक्शनमध्ये असतो, कोणाला कोणीतरी आवडत असतं, पण ते प्रेम आहे की अट्रॅक्शन हे आपल्याला समजलेच पाहिजे. माणूस लांब गेला की आपल्याला त्या व्यक्तीबद्दलचं प्रेम सगळं काही आठवू लागतं. तसंच काही माझ्या बायकोबद्दल झालं असं समजा. हा सिद्धार्थ देशमुख खूप लकी आहे की त्याच्या आयुष्यात ही अवनी आली. सिद्धार्थ मीडियावाल्यांकडे बघून बोलतो आणि पटकन तो सिद्धार्थ गुडघ्यांवरती बसून अवनीचा हात हातामध्ये घेऊन तिला एक रिंग घालतो. ते तिकडे सगळेजण फोटोज काढत होते आणि सगळेजण जोरजोरात ओरडत होते. तेच हे सगळं काही बघून अवनीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. हे सगळं अचानक घडले होते. सिद्धार्थ सगळ्यांसमोर अवनीला प्रपोज करेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती. सिद्धार्थ गुडघ्यांवर बसून राहतो आणि बोलतो, अवनी, आजपर्यंत माझ्याकडून खूप चुका झालेल्या असतील, मी तुला खूप हर्ट केले असेल, पण सगळ्यांसमोर हा सिद्धार्थ देशमुख तुझी माफी मागतो आणि परत मी तुला आपल्या घरी येण्याची रिक्वेस्ट करतो. प्लीज अवनी, आपल्या घरी येशील ना? सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनीसुद्धा हो म्हणून होकार देते आणि सिद्धार्थ आनंदाने उभा राहतो आणि सगळ्यांसमोर अवनीला मिठी मारतो. दोघांचे एकमेकांवरचे एवढे प्रेम, रिस्पेक्ट हे सगळं काही बघून सगळेजणच भारावून गेलेले होते. मीडियावाले तर पटापट दोघांचे फोटोज काढत होते. सिद्धार्थ आणि अवनी हे कपल सगळ्यांसाठी एक फेवरेट बेस्ट कपलच बनलेलं होतं. बराच वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये होते.
सगळ्यांसमोरच सिद्धार्थने मिठी मारल्यामुळे अवनी थोडा सिद्धार्थपासून बाजूला होते. अवनीला लाजल्यासारखं वाटत होतं. इकडे सिद्धार्थला सुद्धा समजते की अवनी थोडी अनकम्फर्टेबल आता झालेली आहे. त्यामुळे सिद्धार्थसुद्धा अवनीपासून थोडा लांब होतो, पण तिचा हात मात्र सोडत नाही. तो तिचा हात स्वतःच्या हातामध्ये तसाच पकडून ठेवतो. मीडियावाले बरेच क्वेश्चन सिद्धार्थ आणि अवनीला विचारत होते आणि सिद्धार्थ फक्त या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होता आणि अवनी मात्र हसत सिद्धार्थकडे बघत होती. बऱ्याच वेळाने या मीडियावाल्याच्या लोकांनासुद्धा त्यांच्या प्रश्नांची सगळी काही उत्तरं सिद्धार्थकडून मिळतात. गाईस, आता खरी पार्टी सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या बिझनेसची पार्टी एन्जॉय केली, आता माझ्या हॅप्पी मॅरिड लाईफची पार्टी एन्जॉय करा. सिद्धार्थ हसत बोलतो. ते सगळेजण ओरडतात आणि परत पार्टी एन्जॉय करू लागतात. स्टेजवर परत खूप सारे कपल डान्स करण्यासाठी येतात. अवनीसुद्धा सिद्धार्थचा हात सोडून खाली जात होती. तेवढा सिद्धार्थ अवनीचा हात घट्ट पकडतो आणि तिला जवळ ओढून घेतो. सगळीकडे पूर्ण अंधार होता. थोड्याशा लाईट्स फक्त लागलेल्या होत्या आणि एक रोमॅन्टिक सॉन्गसुद्धा लागलेलं होतं. सिद्धार्थ अवनीचा हात घट्ट पकडून एक हात तिच्या कमरेभोवती घेऊन जातो आणि हळूहळू डान्स करू लागतो. स्टेजवरती बरेच कपल्स होते. सगळेजण डान्स करत होते. तेजीकडे हे सगळं काही बघून अवनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. अवनीला असं इमोशनल झालेलं बघून सिद्धार्थ बोलतो, अवनी प्लीज प्लीज तू रडू नकोस. मला तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आता अजिबात चालणार नाही बरं का. आजपर्यंत अवनी मी तुला खूप हर्ट केलेले आहे, मला माहिती आहे, पण आता नाही. आता तू कायम माझ्यासोबत खुश राहशील. आता तुझ्या डोळ्यामध्ये कधीही पाणी येणार नाही. पाणी आलं तर ते फक्त आनंदाश्रू असतील. सिद्धार्थ बोलतच अवनीच्या डोळ्यामध्ये बघत होता. तो हळूच तिच्या डोळ्यामधले पाणी पुसतो आणि अवनीसोबत डान्स करू लागतो. चला गाईस, आपला हा पार्ट कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. सिद्धार्थने तर सगळ्यांसमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली आणि अवनीला तो पटकन घरीसुद्धा आता लवकरात लवकर घेऊन जाणार आहे. आता बघूया ही अंतरा नक्की काय करते आणि अंतराचं सत्य खरंच सिद्धार्थ सगळ्यांसमोर आणू शकेल की नाही हे तुम्हाला लगेचच पुढच्या भागात समजेल. बाय, टेक केअर. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल.